पांडुरंगा करो प्रथम नमन ओम नमो ज्ञानेश्वरान करुणाकरा दयाळान तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो जराजरी गंगा विशुद्धम नितपाद स्पर्शम सर्वविष्टितम चुंबितम पुण्यस्दानम सराले स्थितम तम समाधिस्थ मूर्तिम नमामि गंगागिरि योगिराजम तपो ज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपम सदा अलंकृतम साधु संन्यास योगम मुगेयस्य वेदांत शास्त्रार्थ नितिम नमो नारायण गिरिजम परब्रह्म स्वरूपम आनंदम आनंदकरम प्रसन्नम प्रसन्नकरम निजबोध रूपम भवदुःखरम श्रीमद्नाम गिरिम नित्यम अहम नमामि अवधूत सदानंद परब्रह्म स्वरूपिणी विधेय देह रूपाय भगवान दत्तात्रयाय नमस्ते। भगवान परम परमात्म्याच्या कृपाशीर्वादाने योगीराज सद्गुरु गंगागिरी महाराज गुरुवर्य नारायणगिरीजी महाराज संकट मोचन हनुमानजी महाराज चालबाद प्रमाणे चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह आज कितवा दिवस आहे? आज सप्ताहाचा 6वा दिवस आहे। अभंग वैराग्याचे महामेरू तुकोबराय वैष्णवांचं लक्षण सांगणारा अभंग विधाना विधाना हो वैष्णवतो जया अवघी देवा वरी माया। 4 प्रकारचे साधक या विश्वामध्ये सांगितले। भगवान शंकराचे जे उपासना करतात त्यांना शाक्त म्हणतात, आपलं शैव म्हणतात। अंबा दिव्य स्वरूपिणी गाये सोय प्रकाश पृथ्वी जिससे ज्योतिर्मय उज्ज्वल है आकाश। आदि पराशक्ती जगदंबेचे जे उपासना करतात त्यांना शाक्त म्हणतात। वक्रतुंड महाकायम सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवं सर्वकार्येषु सर्वदा। गजानन भगवान गणपती बाप्पाची जे उपासना करतात त्यांना गणपत्य म्हणतात आणि भगवान विष्णूची उपासना जे करतात त्यांना वैष्णव म्हणतात। विठाला विठाला हो 4 प्रकारची जी उपासना सांगितली। या उपासनेमध्ये प्रश्न असा निर्माण होतो की शक्तीची उपासना जे करतात ते वैष्णव असू शकत नाही का? भगवान परमात्म्यापासून शक्ती वेगळी नाही आहे, कारण विश्वातले पहिले वैष्णव जर कोण असेल ये गजानर्दनी वैष्णव ये गजानर्दनी वैष्णव ये गजानर्दनी वैष्णव ये गजानर्दनी वैष्णव शिरोमणी महादेव शिरोमणी महादेव व्यंजन पावे वदन व्यंजन पावे वदन वैष्णव तो जया अवघी देवावरी माया। महाराज म्हणतात एका जनार्दनी वैष्णव
शिरोमणी महादेव विश्वातले पहिले वैष्णव जर कोण असेल ते भगवान शिव आहेत. आणि शिवापासून शक्ती वेगळी नाही आहे. संपूर्ण विश्व ज्याच्यामध्ये रममान झालं ते शिव तत्व आहेत. हे सुत महाब्राज्ञ सर्व सिद्धांत विप्रभो आख्यायिनम गदासारम पुराणानाम विशेषतः शिव महापुराण कथा रूपी अमृत चालू होतं नाही तर बस संपूर्ण विश्व शिवमय आहेत. ओंकारापासून जगताची निर्मिती झाली. या विश्वाच्या कणाकणामध्ये शिवतत्व व्यापलेलं आहे. एक दिवस भगवान नारायण आणि भगवान शिवजींमध्ये संवाद. भगवान नारायणांना प्रश्न केला भगवान शिवजींनी, प्रभू अहो कधीतरी या विश्वामध्ये आम्हाला भेट देण्याकरता या आपण. भगवान विष्णूने प्रश्न केला, प्रभू संपूर्ण विश्वाच्या चराचरामध्ये शिवतत्व व्यापलेलं आहेत, म्हणून या विश्वामध्ये आम्ही आल्यानंतर मी माझं पाऊल कोठे ठेवू. त्यावेळेला भगवान शिवजींनी प्रश्न करावा, प्रभू आपण अशा प्राण्याचं रूप धारण करा ज्या प्राण्याला पाय नाहीत. म्हणून भगवान विष्णूंनी सर्पाचं रूप धारण केलं. तोच सर्प महादेवाने आपल्या गळ्यामध्ये धारण केलेला आहे. एक एकाची हृदयी गोडी साखरेच्या ठाई. शिवतत्वापासून विष्णू तत्व वेगळं नाही आहे. मिठी से अनु परमाणु बना इस दिव्य जगत का रूप लिया सौंदर्य तेरा सौंदर्य तेरा तो एक ही है. हर देश में तू हर वेश में तू तेरे नाम आने का तो ये कही है. तेरे नाम आने का तो ये कही है. हर देश में तू हर वेश में तू तेरे नाम आने का तो मिट्टी से अणु परमाणु बना इस दिव्य जगत का रूप लिया सौंदर्य तेरा तो एक ही. मग भगवान विष्णूंची उपासना जे करतात ते वैष्णव आहेत, पण भगवान शंकराची जे उपासना करतात ते वैष्णवांचे वैष्णव आहे. कारण विश्वातले पहिले वैष्णव भगवान शंकर आहेत. नवे नवे वारकरी संप्रदायाचा पाया ना आदि गुरु शंकरा लागोनी शिष्य परंपरा. आदिनाथ गुरु सकळ शीतलचा सकळ शीतलचा मच्छिंद्र आदिनाथ गुरु आदिनाथ गुरु आदिनाथ गुरु सकळ शीतलजान सकळ शीतलजान ओ मच्छिंद्र तायाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध गोरक्षाची केला गोरक्ष वळला गायनी प्रती गोरक्ष वळला गायनी प्रती. आदिनाथ गुरु आदिनाथ गुरु आदिनाथ गुरु सकळ शीतलजान सकळ शीतलजान मच्छिंद्र तायाचा
आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य आदिनाथ म्हणजे भगवान शिव. या वारकरी संप्रदायाचा पाया म्हणजे भगवान शिव आहेत. वैष्णवांचे शिरोमणी आहेत. विश्वामध्ये अनेक संप्रदाय निघाले, अनेक संप्रदाय बुडाले, अनेक बाबा निघाले, अनेक गेली. पाया परिपक्व आहेत. इथं एकच संप्रदाय विश्वात जिवंत राहणार आहे, तो म्हणजे वारकरी संप्रदाय. याचं कारण वारकरी संप्रदायाचा पाया म्हणजे भगवान शिवजी आहेत. विश्वाचं मूळच भगवान शिव आहेत. एकदा भगवान विष्णू आणि भगवान ब्रह्म यांच्यामध्ये असा एक वाद निर्माण झाला की या विश्वामध्ये ब्रह्माजी प्रश्न करतात की माझ्यापेक्षा श्रेष्ठ या विश्वात कुणी नाही, आणि भगवान विष्णू प्रश्न करतात माझ्यापेक्षा श्रेष्ठ विश्वामध्ये कुणी नाही. ज्या वेळेला हा वाद निर्माण झाला त्या वादामध्ये ज्योतिस्तंभाच्या रूपाने भगवान शंकरजी प्रगट झाले होते. आणि त्या ज्योतिस्तंभामधून एक ध्वनी बाहेर आला, ब्रह्माजी आपण जर या विश्वामध्ये श्रेष्ठ आहात तर ही गोष्ट आपल्याला सिद्ध करून दाखवावा लागेल. भगवान विष्णूंना प्रश्न केला, आपण जर श्रेष्ठ आहात तर हे सिद्ध करावं लागेल. सिद्ध करण्याकरता काय करावं लागेल? हा जो ज्योतिस्तंभ आहे या ज्योतिस्तंभाचं मूळ शोधण्याकरता आपण जावं. सप्त पाताळाचं भ्रमण करू लागले भगवान विष्णू. 21 स्वर्गाचं भ्रमण करू लागले ब्रह्म. ब्रह्म स्वर्गामध्ये गेले, ज्योतिस्तंभाचा मुंगुटमणी शोधला नाही. भगवान विष्णू सप्त पाताळामध्ये गेलेत, पण भगवान विष्णूंना सुद्धा त्या ज्योतिस्तंभाचं मूळ सापडलं नाही. दोघही भगवान शिवजींना शरण आलेत, पण भगवान विष्णू सात्यता आहे. सत्यम मृदुम प्रियम निर्वाक्यम हितकारम वदेत. ज्यांच्या वाणीमध्ये सदैव सात्यता आहे, सदैव भगवान शिवजींचं स्मरण भगवान विष्णू करतात. महाराज माझी वाणी तुझे वरणी गुण नामन. माझी वाणी तुझे वरणी गुण नाम. माझी वाणी
माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे देई प्रेम काही गळा परापश्यंती मध्यमा वैखरी. 4 प्रकारची वाणी. नाभीमध्ये जी विराजमान आहे तिला परावाणी म्हणतात. हृदयामध्ये जी स्थित आहे तिला पश्यंती म्हणतात. कंठामध्ये मध्यमा ज्या वाणीने आपण भजन करतो तिला वैखरी वाणी म्हणतात. भगवान विष्णूने सदैव ज्यांचं स्मरण करावं ते शिवतत्व आहे. शिवतत्वाने ज्यांचं भजन करावं चिंतन करावं ते भगवान नारायण आहे, भगवान विष्णू आहे. मग ज्या वेळेला भगवान विष्णूंनी हात जोडले, प्रभू सप्तपाताळ फिरलो पण या ज्योतिस्तंभाचं मूळ मला शोधता आलं नाही. आणि ब्रह्म खोटं बोललेत. ब्रह्माने प्रश्न करावा, प्रभू मी मुंगुटमणी पाहिला या ज्योतिस्तंभाचा. ज्या वेळेला भगवान शंकराला क्रोध निर्माण झाला त्यावेळेला भगवान शिवजींनी भैरवनाथाचं स्वरूप प्रगट झालं आणि भैरवनाथाने ब्रह्माचं शिर उडवलं गेलं. का तर ब्रह्म खोटं बोलले म्हणून. आणि ज्या वेळेला काल भैरव प्रगट झाले भैरवांनी शिर भगवान ब्रह्मदेवाचं उडवलं. ज्या वाणीने वेद आणि पठन केले ती वाणी आज खोटी ठरली महाराज. आणि काल भैरवनाथांना ब्रह्महत्येचं पातक लागलं. त्यातून मुक्त होण्याकरता पृथ्वीचं भ्रमण भैरवनाथांनी केलं. काशीमध्ये भगवान शंकराने भेट दिली. भैरवनाथ हे काशीचे कोतवाल आहेत. अशा प्रकारे ब्रह्म हात जोडून उभे राहिलेत. पण भगवान शंकराने श्राप दिलात ब्रह्मदेवाला, तुम्ही निर्माण केलेली ही सृष्टी आहेत पण तुम्ही निर्माण केलेल्या सृष्टीमध्ये तुम्हाला कोणी पूजणार नाही, तुमचं कोणी मंदिर बांधणार नाही, असा श्राप ब्रह्मदेवाला देऊन टाकलात. पण हातामध्ये ब्रह्म ज्या वेळेला शरण आली, सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज, सर्व बाबाने सर्व धर्माने शरण आले. भगवान शिवजींच्या हातामध्ये एक फूल होतं ते या भूमंडलामध्ये टाकलं, ते पुष्करमध्ये पडलं. म्हणून ब्रह्माचं तेवढंच एक मंदिर आहे. ही कथा शिव महापुराणामध्ये आलेली आहे. सांगायचं तात्पर्य एकच आहे, विश्वाचं मूळ जर काय असेल तर ते शिवतत्व आहे. विश्वाचे शिरोमणी वैष्णव जर कोण असेल तर ते शिव आहेत. अभंगाचं प्रथम चरण. वैष्णव वैष्णवतो जया उघी देवावरी माया. ज्याचे भगवान परमात्म्यावरती प्रेम आहे, प्रीती आहे, माया आहे तो वैष्णव आहे. रुद्र वैष्णव आहेत, शाक्त वैष्णव आहे, अधम वैष्णव, महाधम वैष्णव, उत्तम वैष्णव, भाग्यवान वैष्णव, हे वैष्णवांचे प्रकार आहेत. मग भाग्यवान वैष्णव कोणाला म्हणावं? ज्यांच्या सानिध्यामध्ये ज्या वस्तूंमध्ये चैतन्य नाहीत त्या वस्तू सुद्धा उद्धरून जातात. हे भाग्यवान वैष्णवांची लक्षण आहे. ज्ञानदेव वैष्णव मोठा, विठ्ठल नामे मुक्त भेटा. ज्ञानदेव मोठे वैष्णव आहे.
आणि ज्ञानोबराय भाग्यवान वैष्णव आहे, ज्यांच्या सानिध्यामध्ये चालविली जड भिंती, हरविली चांग याची भ्रांती, मोक्ष प्राप्तीचा संघाती ज्ञानोबा माझा, जड भिंत चालवली महाराज. ज्याच्यामध्ये चैतन्य नाही त्याचा उद्धार केला, चैतन्य निघून गेलेला आहे. हो सचिदानंद सचिदानंद, दादा दादा दुट दिवंद, दादा दादा दुट दिवंद, दादा दादा दुट दिवंद. सचिदानंद सचिदानंद, दादा दादा दुट दिवंद, दादा दादा दुट दिवंद, दादा दादा दुट दिवंद. सचिदानंद सचिदानंद, तटा तटा तुटती मन. सच्चित आनंद स्वरूप. सत म्हणजे जे सत्य आहे, चित म्हणजे जे अप्रकाश रूप रहित आहे, आणि आनंद म्हणजे ज्याचा तिन्ही कालामध्ये कधी भाग होत नाही असं असणार ब्रह्मतत्व. उठा सचिदानंद बाबा. मेले माणूस जित उठवेल, वेळ काळा ते ग्रासील. मेलेला माणूस जिवंत केला मला, शकी 12 वार उत्तरी टीका केली ज्ञानेश्वरी. मनवणे सचिदानंद बाबा आदरो लेखको झाला. मेलेला माणूस जिवंत करून ज्याच्यामध्ये चैतन्य नाही त्या वस्तूला जड म्हणतात. उद्धार या जड जीवा, आणि जडाचा सुद्धा उद्धार केला, जीवाचा सुद्धा उद्धार केला. भाग्यवान वैष्णव आहे. रेड्यामुखी वेद बोलविला, गर्भद्विजांचा रविला. ऋग्वेदाच्या रुचा बोलवून घेतल्या महाराज. ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधी पुष्टिवर्धनम, उर्वारुकमिव वंदनान् मृत्युर्मोक्षीय महामृतात्. रेड्याच्या मुखामधून काय ज्ञान आहेत महाराज त्या ठिकाणी. पण हे भाग्यवान वैष्णव. एकदा एक महात्मा होते, विद्वान महात्मा, भगवान शंकराची उपासना करत असत निरंतर. रस्त्याने चालले होते, उन्हाळ्याचे दिवस होते, आणि कोणी एक माठ विकणारा महात्म्याला दिसलात. महात्म्याने विचार केला, उन्हाळ्याचे दिवस आहेत, आपल्याही मठामध्ये थंडगार पाणी पिण्याकरता एखादा माठ असावा. म्हणून महात्माजी त्या कुंभाराजवळ गेले, त्याला प्रश्न केला. म्हणले, बाबा या माठ आम्हाला देऊन टाका म्हणले. कुंभाराने विचार केला, आपल्या काही एवढाच एक माठ शिल्लक आहे, तोही गाळकाचा आहे, देऊन टाको साधू बाबाला. आता तो विकल्या जात नाही, माठ गळकाचा आहे, मग तो आपल्या तरी काय उपयोगाचा आहे. म्हणजे जे ते काय तुमच्या उपयोगाचं नाही ते फक्त आम्हाला. जे पोरं घरी ताण देतात ते आमच्याकडं, ज्या गायी घरी दूध देत नाही ते आमच्याकडं बेटामध्ये. आता हा माठ आपल्या तरी काय उपयोगाचा आहे, देऊन टाकू साधू महाराज. महाराजांनी तो माठ घेतला, आपल्या मठात आले, आणि त्या माठामध्ये जल टाकलं, पण ते जल काय त्या माठात राहत नव्हतं. शेवटी त्या महात्म्याने तो माठ भगवान शंकराच्या मंदिरामध्ये नेला, आणि त्याला अजून 2 छिद्र पाडले, त्याच्यात एक दोरी ओवली. तो माठ भगवान शंकराच्या पिंडीवर बांधला महात्म्याने. बस इतनी तमन्ना है, बस इतनी तमन्ना है, भोले बाबा तुम्हें देखो, मेरे बाबा तुम्हें देखो, मेरे बाबा तुम्हें देखो, भोले बाबा तुम्हें देखो. सर पे गंगा सुंदरी है, माथे तिलक निराला है, गला रुद्राक्ष माला वो, गला रुद्राक्ष माला वो, भोले बाबा तुम्हें देखो, मेरे बाबा तुम्हें देखो, मेरे बाबा तुम्हें देखो, भोले बाबा तुम्हें देखो.
दिन होया अंधेरा हो, चाहे शाम सवेरा, सो जाओ तो सपनों में मेरे बाबा तुम्हें देखो, बोले बाबा तुम्हें देखो, मेरे बाबा तुम्हें देखो, मेरे बाबा तुम्हें देखो. भगवान शिवजींच्या मंदिरामध्ये नेलावर बांधला महाराज. बघा माठामध्ये चैतन्य नाही आहे, ती वस्तू जड आहे. जसा माईक आहे, याला काय माहिती सिस्टीमवाला कोण आहे, मालक कोण आहे. सिस्टीमवाले म्हणतात माईक माझा आहे, त्याच ठिकाणी काय ज्ञान आहे हो. तसं ही वस्तू जड आहे, तसं माठ त्याच्यामध्ये काय चैतन्य आहे. पण माठाचा सुद्धा उद्धार केला महाराज. ही भाग्यवान वैष्णवांची लक्षण आहे. त्यांच्या सानिध्यामध्ये जरी आलं, आता भगवान शिव आहेत, शिव हे सुद्धा भाग्यवान वैष्णव आहे. मग त्यांच्या सानिध्यामध्ये भगवान शंकराच्या हातामध्ये डमरू आहेत, काय चैतन्य आहे त्याच्यात. पण त्या डमरूनं सुद्धा भजन करावं. शंकर जी का डमरू बोले रघुपति राघव राजा राम, शंकर जी का डमरू बोले रघुपति राघव राजा राम. शंकर जी का डमरू बोले रघुपति राघव राजा राम, शंकर जी का डमरू बोले रघुपति राघव राजा राम. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. शंकर जी का डमरू बोले शंकर जी का डमरू बोले रघुपति राघव राजा राम. निरंतर भगवान परमात्म्याचं चिंतन करतात महादेव सुद्धा, महादेवाच्या सानिध्यामध्ये असणाऱ्या वस्तू सुद्धा. हे भाग्यवान वैष्णव आहे. रुद्र वैष्णव म्हणजे भाग्यवान वैष्णव आहे. वैष्णवांचं अंतरंग काय, वैष्णवांचं बाह्यरंग काय, असे प्रश्न निर्माण होतात. वैष्णवांचं अंतरंग अखंड चिंतन विठोबाजी, हे वैष्णवांचं अंतरंग आहे. वैष्णवांचं बाह्यरंग तुळशी माळगळा गोपी चंदंडिळा हृदयी कळवळा, वैष्णवांचा हृदयी
तुळशी माळगळा गोपी चंदन टिळा दही खळबळा वैष्णवांचा वैष्णव बाह्य रंगाने 12 ठिकाणी गंध परिधान करतात या देहावरती. कंपाळाला गंध लावतात याचं कारण कंपाळावरती भगवान केशवांचं वास्तव्य आहे. आपण आपल्या कंठाला गंध लावतो, कंठामध्ये भगवान पुरुषोत्तमांचं वास्तव्य आहे. आपल्या हृदयामध्ये स्वयंभू भगवान नारायणाचं वास्तव्य आहे. स्थित भगवान परमात्मा स्थित आहे, नाभीमध्ये नारायणाचं वास्तव्य आहे. हृदयाला गंध लावतो, परमतत्व स्थित आहे, नाभीमध्ये नारायणाचं वास्तव्य आहे. नाभीच्या उजव्या बाजूला भगवान दामोदरांचं वास्तव्य आहे. नाभीच्या डाव्या कुशीला भगवान त्रिविक्रमांचं वास्तव्य आहे. पाठीवरती पद्मनाभांचं वास्तव्य आहे, म्हणून पाठीला गंध लावतात. साधू पूर्ण अंगाला भस्मलेपन करतात. त्यानंतर डाव्या दंडाला का गंध लावतात तर डाव्या दंडावरती हरीचं वास्तव्य आहे. उजव्या दंडावरती यथे जाऊन शकलावंस कृष्णास्तु भगवान स्वयं, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं वास्तव्य उजव्या दंडावरती आहेत. डाव्या कानाला गंध लावता, डाव्या कानावरती गंगा, उजव्या कानावरती यमुना असं वर्णन वेदामध्ये आहेत. तुका म्हणे आईसी आहे वेदवान, पहावे पुराणे व्यासाची, पहावे पुराणे व्यासाची, तुका म्हणे आईसी आहे वेदवाणी, तुका म्हणे आईसी आहे वेदवाणी, तुका म्हणे आईसी आहे वेदवाणी, पहावे पुराणे व्यासांच्या. नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे, उल्लार विंदाय पत्न नेत्र येन त्वया भारतैल पूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीप व्यासश्च उच्चिष्टं जगत्त्रयं. ज्ञानदेव म्हणे व्यासांची या गुणा द्वारकेचा राणा पांडवागरी वेद व्यास महर्षी वेदामध्ये वर्णन आहे. त्यानंतर ब्रह्मरंध्राच्या ठिकाणी आपण गंध परिधान करतो. ब्रह्मारंध्र म्हणजे या देहाचं 10वं द्वार. सर्व कर्माणि मनसा संन्यासस्ते सुखम वशी, नवद्वारे पुरे देही नैव कुर्वन्न कारय. 9 दरवाजाचा बंगला आहेत नवा. ओ बंगला अजब बनायावे अंदर नारायण बोले, बंगला अजब बनायावे अंदर नारायण बोले. बंगला अजब बनायावे अंदर नारायण बोले, बंगला अजब बनायावे अंदर नारायण बोले. ओ इस बंगले को 9 दरवाजे बीच में पवन का खंबा, इस बंगले को 9 दरवाजे बीच में पवन का खंबा. आवत जावत कुछ नहीं लागत, आवत जावत कुछ नहीं लागत, यही बड़ा आचंबा बंगला. इस बंगले को 9 दरवाजे बीच में पवन का खंबा. कानाचे 2, डोळ्याचे 2, नाकाचे 2, मुखाचे 1, मलमूत्र विसर्जनादी असे 9 द्वार. 10वं ब्रह्मारंध्र. आणि ब्रह्मारंध्राच्या ठिकाणी ज्या ठिकाणी शिखा आहे तिथं ब्रह्मरंध्र आहेत, आणि ब्रह्मारंध्राच्या ठिकाणी भगवान ऋषिकेशांचं वास्तव्य आहेत. म्हणून ब्रह्मरंध्रामध्ये वैष्णव गंध परिधान करतात. ते वैष्णवांचं बाह्यरंग. अंतरंग सतत भगवंताचं भजन चिंतन. महाराज म्हणतात अवघी देवावरी माया.
सतत भगवान परमात्म्यावरती ज्यांचं प्रेम आहे, प्रीती आहे, मग माधुर्य प्रेम भाव आहे, दास्य प्रेम भाव आहे, साख्य प्रेम भाव आहे, वात्सल्य प्रेम भाव आहे. मग जे भगवंतावरती प्रेम करतात, प्रीती करतात, भगवंत त्यांच्या सोबत राहतो असं मला सांगतात. मग वात्सल्य प्रेम भाव हा साधू संतांच्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. संपूर्ण जीवन साधू संतांनी भगवान परमात्म्याला समर्पित केलेलं आहे. अवघे देवावरी माया, सर्व प्रेम परमात्म्याला दिलं महाराज. सर्वस्व भगवान परमात्मा है. जंगल में जोगी बसता है, कभी हंसता है कभी रोता है, कभी फिरता नंगम नंगा है, जो मिल जाए सो चंगा है. मुझे बादल स्नान कराते, सब पंछी गीत सुनाते, सब वृक्ष ऋषि नाते. जंगल में जोगी बसता है, कभी हंसता है कभी रोता है. संपूर्ण जीवन परमात्म्याला समर्पित केलं. म्हणून वैकुंठ सोडून संत सजनी राहिला, संतांच्या संगतीत. परमात्मा का राहिला? तिथं वात्सल्य प्रेम भाव आहे. हो आईसी कळवळ्याची जाती करी लाभावी ना प्रीती, आईसी कळवळ्याची जाती, आईसी कळवळ्याची जाती करी लाभावी ना प्रीती, आईसी कळवळ्याची जाती, आईसी कळवळ्याची जाती करी लाभावी ना प्रीती, आईसी कळवळ्याची जाती, आईसी कळवळ्याची जाती करी लाभावी ना प्रीती, आईसी कळवळ्याची जाती, आईसी कळवळ्याची जाती करी लाभावी ना प्रीती, आईसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावी. ऐसी कळवळ्याची जाती ऐसे कळवळ्याची जाते करी लावा विना प्रति, वात्सल्य प्रेम भाव, वात्सल्य प्रेम प्रति. जेने बाळा ते लेने लेवितात, तेने बरी सुखावे माता, तिवी शिष्याशी अनुभव होता, सुखावे तत्वदा सद्गुरुराव. आईच्या ठिकाणी सुद्धा वात्सल्य प्रेम भाव आहे, पण कुठेतरी स्वार्थ दडलेला असतो. आई बाळावर प्रेम करते, प्रीती करते. माझा बाळ ज्या वेळेला मी वृद्ध अवस्थेला प्राप्त होईल त्यावेळेला माझा बाळ माझा सांभाळ करेल, हा स्वार्थ आहे. लोभा कारणे बाळीती मायबाप जरी सांभाळतात, पण त्या ठिकाणी असणारा स्वार्थ कुठेतरी दडलेला आहे. म्हणून प्रेम जरी आहेत पर कुठेतरी अपुरं आहेत. साधू संतांचं तसं नाही आहेत महाराज. कुठली प्रीती नाही. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. साधू मध्ये लय प्रकार आहे महाराज. तरीच होय वेडी नग्न होय दडपाडी,
काही दिगंबर अवस्थेमध्ये असतात, काही येड्यावानी करतात, काही जास्त जी येड्यावानी करतात ती वेगळी साधू. त्यांच्यामुळं चांगल्या साधूंवर बला येते. साधूची व्याख्या सांगितली शास्त्रामध्ये, शांता महांतो निवसंती संतो वसंतव लोकहितम चरदः तीर्णा स्वयं भीम भवान जनान आहे तू नान्य न पितारयंत. साधू कोणाला म्हणतात बघा? काम क्रोध लोभ मद मत्सर अहंकार आणि दंभ षड विकारांना ज्यांनी धारण केलं ते साधारण जीव. काम क्रोध लोभ मद मत्सर अहंकार आणि दंभ ह्या ज्या षड विकारांना ज्यांनी मान्य केलं ते सामान्य जीव. याच षड विकारांना ज्यांनी धाकात ठेवलं ते साधक. याच षड विकारांना ज्यांनी आधू बनवलं ते साधू. आणि या षड विकारांचा ज्यांनी अंत केला ते संत. मग हे संत आहेत महाराज. आणि शांता महांतो, ज्यांच्यामध्ये ज्यांच्या बुद्धीमध्ये शांतता आहे, ज्यांच्या वाणीमध्ये सामर्थ्य आहेत. गरुण निर्मला हा शांता साधू मितभाषणा हा काम क्रोध विनिर्मुक्ता हा सदाचारी जितेंद्रिय. जे आचार विचार संपन्न आहे, बुद्धीने शांत आहे, साधुत्व आहे, बोलण्यामध्ये मितभाष्य आहेत, आचार विचार संपन्न आहेत, पंच ज्ञान इंद्रिय पंच कर्म इंद्रिय यावर ज्यांचा विजय आहेत, अशा लक्षणांनी जे महात्मा आहेत ते संत आहे. मग असे जे संत आहेत त्या संतांच्या ठिकाणी वात्सल्य प्रेम भाव आहे महाराज. तपो ज्ञान वैराग्य, तपो ज्ञान वैराग्य भक्ती स्वरूपम सदालंकृतम साधु संन्यास योगम. तपो ज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपम सदालंकृतम साधु संन्यास योगम. मुखे यस वेदांत शास्त्रार्थ नित्य, मुखे यस वेदांत शास्त्रार्थ नित्य. नमो नारायण गिरिजी ब्रह्म स्वरूप. मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नित्यम नमो नारायण गिरिजी ब्रह्म स्वरूपम. मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नित्यम नमो नारायण गिरिजी ब्रह्म स्वरूपम. मुखी यस्य वेदांत शास्त्रार्थ नित्यम, ज्या वाणीमध्ये वेद शास्त्र, ज्यांच्यामध्ये वैराग्य, नोही वैराग्य सोपारे मज बोलता न वाटे खरे. विष खावे ग्रासो ग्रासी धन्य तोचे एक सोशी. वैराग्य समाजाने मानावा म्हणून दाखवणं वेगळं आणि असणं वेगळं. वैराग्य साधू झोपल्यानंतर सुद्धा साधूच्या चरणाची सेवा वैराग्य करते. वैराग्य म्हणून तुकाराम महाराजांनी ज्यांच्यामध्ये वैराग्य आहे त्यांना धन्यता दिली. गेले गुरुवर्य नारायणगिरी महाराज होऊन पुन्हा होणे नाही. गेले दिगंबर विश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. असे असणारे जे संत आहेत त्या संतांच्या ठिकाणी जो भाव आहे त्याला वात्सल्य प्रेम भाव म्हणतात. अखंड हे जीवन परमात्म्याला त्यांनी समर्पित केलेलं आहे. त्यानंतर साख्य प्रेम भाव हा अर्जुनाच्या ठिकाणी आहे. म्हणून भगवंताने अर्जुनालाच गीता सांगावी आणि ध्वजावर हनुमंतरायांनी ऐकली तो भाग वेगळा आहे. म्हणून हनुमंतरायांना श्राप दिला गेला होता.
हनुमंत राया पिशाची योनीला गेलेत. पिशाची योनीमध्ये गेल्यानंतर सुद्धा त्यांनी एक भगवद्गीता लिहिली. त्या भगवद्गीतेचं नाव आहे पैशस्य गीता. मग अशा प्रकारे हनुमानजीच्या ठिकाणी जो प्रेमभाव आहे तो दास्य प्रेमभाव आहे. दशरथ के राज दुलारे, कौशल्या के आंख के तारे, ये सूर्य वंश के सूरज, ये रघुकुल के उजियार, राजीव नयन बोले मधुबर वाणी, राम कहानी सुनो रे राम कहानी, राम कहानी सुनो रे राम कहानी, राम कहानी सुनो रे राम कहानी, राम कहानी सुनो रे राम। दशरथ के राज दुलारे, कौशल्या के आंख के तारे, ये सूर्य वंश के सूरज, ये रघुकुल के उजियारे, राजीव नयन बोले, राजीव नयन बोले मधुबर वाणी, राम कहानी सुनो रे राम कहानी, राम कहानी सुनो रे राम कहानी, राम कहानी सुनो रे राम कहानी, सुनो रे राम कहानी। हो प्रभू रामचंद्र भगवान परम परमात्मा, परमात्म्याचं दास्यत्व ज्यांनी स्वीकारलं ते हनुमानजीच्या ठिकाणी दास्य प्रेम भाव आहेत म्हणून भगवंत त्यांच्या सोबत राहिले. दास्यत्व निकट हनुमंते पै गेली, मनोनी देखिले रामचरण. प्रभू रामचंद्र भगवंताने कृपा केली, त्यांच्या सोबत अखंड राहिलेत. अवघी देवावरी माया म्हणून त्यांच्या सोबत राहिले. त्यानंतर साख्य प्रेमभाव, माधुर्य प्रेमभाव. आता माधुर्य प्रेमभाव, जय जय श्री राधा रमन, जय जय नवल किशोर, जय गोपी चित्त चोर प्रभु, जय जय श्री माखन चोर. गोपींच्या समावेत परमात्मा राहिलेत. एक परमार्थाची दिशा त्यांना दाखवली, कारण गोपी माँ कात्यायनीची उपासना करत असत. कात्यायनी हे एक शक्तीपीठ आहे. आईशत खंड विखंडित रुंडवी तुंडित शुंद गजाधिपदे, रिपु गज गंड विदारण चंड पराक्रम चौंड गाधिपदे, निज भुज दंड विपातित खंड निपातित मुंड भटाधिपते, जय जय मा महिषासुर मरदिन रम्य कवरदिन शैल सुते. आई जगदंब, आई जगदंब मदंब कदंब वन प्रिय वासिनी आसरदे, शिखरी शिरोमणि तुंग हिमालय शृंग निजालय मध्यगते, मधु मधुरे मधु मधु मधुरे मधु कहित गवज्जिन कहित भगंजि निरासरते, जय जय मा महिषासुर मरद रम्य गबरदिन शैलसुते. आयरन दुर्मध्यत्र वधोदित दुरधर निरजर शक्ति मृते, चतुर विचार दुरे नमहासि दुधकृत प्रमादाधिपदे, दुरित दुरेरा दुराशय दुर्मति दानवदुत कृतंतमते, जय जय मा महिषासुर मरदि रम्य गपरदिन शैलसुते.
ऐशत खंड विखंडित रुंड विदुंडित शुंद गजाधिपदे रिभुगज गंड विदारण चंड पराक्रम शुंद मुराधिपदे आदि पराशक्ती शक्तीची उपासना ते करत असत. म्हणून भगवान परमात्मा त्यांच्या सोबत राहिलेत. माधुर्य प्रेमभाव. अशा प्रकारे भगवान परमात्म्यावरती ज्यांची प्रीती आहे अवघी देवावरी माया हे वैष्णव आहे. महाराज म्हणतात उपासना करत असताना परमार्थ करत असताना ज्यांना कुठली अपेक्षा नाहीत निष्काम ज्यांची उपासना आहेत अवंगाचं द्वितीय चरण. कुमाये नाही अनेक ब्रह्मान तन धन तृणजन स्वरला